नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग हा खरंच लाखात एक भाग आहे. म्हणजे इतके दिवस आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ती गोष्ट घडलेली आहे. नागराज आणि महिपतने सुद्धा हात वर केलेले आहेत आणि प्रियाला अडकवलेलं आहे. सगळ्या गोष्टीचं खापर प्रियावरती फोडलेलं आहे आणि प्रियाची मात्र पूर्णपणे वाट लावलेली आहे. हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर डीएनए रिपोर्ट दाखवले जाणार आहे. डीएनए रिपोर्टमध्ये स्पष्टपणे दिसते की प्रिया ही तन्वी नाही, ती मैना आणि सदा लोखंडे यांची मुलगी आहे. त्याचबरोबर संतोषने सुद्धा येऊन सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे की प्रियाने खून केलेला आहे. अशा बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार आहे आणि महिपत आणि नागराज दोघंही सांगणार आहेत की हो, हे सगळं या मुलीला या घरात आणण्याचं काम आम्ही केलेलं आहे. कारण महिपतच्या ऑफिसमध्ये ही मुलगी तन्वीचं गाठोडं घेऊन आली, एक गाठोडं घेऊन आलेली होती. त्यामध्ये आपल्या छोट्या तन्वीचा फोटो होता आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत होत्या, मग इतके दिवस मी वाटच बघत होतो. दादाची प्रॉपर्टी मला हवी होती आणि त्यासाठी मी वाट बघत होतो आणि फायनली ती संधी मला मिळाली आणि या मुलीचा वापर करायचं, शिडीसारखा वापर करायचं आम्ही ठरवलं. आणि मग मात्र यासाठी मला जे काय लागणार होतं त्या सगळ्यामध्ये महिपतने मदत केली. आता रविराजचा अपघात केलेला आहे वगैरे या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या असतात. त्यामुळं ते सगळं मान्य करण्याशिवाय नागराजकडे पर्याय नसतो. त्यामुळं नागराजने ते सगळं मान्य केलेलं असतं आणि समोर सगळ्यांच्या सांगितलेलं असतं की काय झालेलं आहे. इकडे सायली आणि अर्जुन म्हणजे नक्की कशी सुरुवात झाली, कुठून कशा गोष्टी आल्या, कशा पद्धतीने सगळ्या गोष्टींचा शोध लागला, हे सगळं सुरू झालेलं असतं. सायली आणि अर्जुन दोघंही तिथं असतात आणि मग अर्जुन म्हणतो की वंदनाताई या. आता वंदना म्हणजेच कोण, तर लहानपणी प्रियाने ज्या मुलाला मारलेलं होतं त्या मुलाची आई म्हणजेच वंदना. आता वंदनाला समोर बोलवलं जातं. जेव्हा वंदना समोर येते तेव्हा मात्र वंदना म्हणते की ओळखलं का, कसं आहे माहिती आहे का, तुझ्यामुळं माझा मुलगा अजूनही व्हीलचेअरवरती आहे. ज्या वयात खेळायचं बागडायचं होतं त्या वयात माझ्या मुलाची अवस्था तुझ्यामुळे अशी झालेली आहे, असं वंदना स्पष्टपणे सांगते. म्हणजे ते खरंच असतं की तिच्या मुलाच्या बाबतीत जे घडलेलं आहे, ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत, त्या म्हणजेच प्रियाने लहान असताना तिच्या मुलाला मारलेलं आहे. म्हणून ती सांगते की सुहास जाधवची मी आई आहे. आता मात्र प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते. प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं आणि ती म्हणते की हो, तू खोटं बोलते असं जर माझ्यावर आरोप करत असशील तर तुझ्या पाठीवरती भाजल्याची खून आहे आणि ती खून त्यावेळची आहे तेव्हा तुला मारलेलं होतं माझ्या मुलाने आणि त्यानंतर तू माझ्या मुलाला संपवण्याचा प्रयत्न केलेला होता, त्याचा खून करण्याचा प्रयत्न केलेला होता. माझं लेकरू आजही अंथरुणाला खिळून आहे, हे फक्त तुझ्यामुळं. तेव्हा प्रिया म्हणत असते कोणीही गैर रस्त्यावरचं उठून आणि माझ्यावर वाटेल ते आरोप करेल. तेव्हा सायली म्हणते बस झालं, बंद कर तुझी नाटकं. कारण तू काय आहेस ते मला चांगलंच माहिती आहे आणि तू कोणत्या लेवलला जाऊ शकते हे सुद्धा मला माहिती आहे. त्यामुळं ही तुझी जी काय नाटकं चाललेली आहेत ती बंद कर. कारण काहीही झालं तरीही तू किती खोटारडी आहे आणि काय करू शकते हे मला चांगलंच माहिती आहे. असं जेव्हा सायली प्रियाला बोलत असते तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की नाही, खोटं बोलताय तुम्ही, आरोप करताय माझ्यावर. तेव्हा सायली म्हणते की आठवतंय काही, गुढीपाडव्याच्या दिवशी आम्हाला कळलेलं होतं की प्रियाच्या पाठीवरती भाजल्याची खून आहे. हे वंदनाताईंकडून कळलं होतं. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी मी पूर्ण प्लॅनिंग केलं. तुम्हाला आठवतंय काही, मी तेव्हा तुम्हाला सांगितलेलं होतं की मला एखादी साडी द्या, म्हणजे ती साडी प्रियाला द्या, मला नको प्रियाला द्या. मग तुम्ही ती साडी प्रियाला देण्याचं मान्य केलं. प्रियाने ती साडी घेतली सुद्धा. मी बरोबर सगळं ठरवलं होतं कारण मला माहिती होतं की त्या साडीवरचा मॅचिंग ब्लाऊज प्रियाकडे नसणार आहे आणि मग प्रियाकडे गोल्डन कलरचा स्लीवलेस ब्लाऊज होता हे मला माहिती होतं. आणि मग बरोबर संधी साधून मी त्यावेळेस हे सगळं तिथे समोर पाहण्याचा प्रयत्न केला. कारण मला माहिती होतं स्लीवलेस ब्लाऊज घातल्यानंतर मला नक्कीच ती भाजल्याची खून दिसेल. कारण तिच्या पाठीवरती भाजल्याची खून आहे एवढंच मला माहिती होतं, पण ती नक्की कुठं आहे हे मला माहिती नव्हतं. आणि नेमकं बरोबर त्या दिवशी ती भाजल्याची खून तिथं दिसली.
त्यावरती अश्विन लगेच म्हणत असतो, तन्वी, म्हणजे तुझ्या पाठीवरती जी भाजलेली खूण आहे ती त्या मुलाला मारल्या वेळची आहे. तू तर मला बोललेली आश्रमातली आहे म्हणून. तेव्हा सायली म्हणते की बरोबर आहे, कारण आश्रमात असं कधी काही झालेलंच नव्हतं आणि हिला आश्रमात कुठली इजा होण्याचा प्रश्नच येत नाही. आता मात्र प्रियाच्या शिट्ट्या वाजायला सुरुवात होती आणि त्याच वेळी आता खानकन कानाखाली जाळ निघतो, तो म्हणजे प्रियाच्या. वंदना कानाखाली मारते आणि इकडे सायली सगळ्यांना सांगत असते की ही तीच मुलगी आहे जी मैना लोखंडे आणि सदा लोखंडे यांची मुलगी आहे. सगळ्यांना धक्का बसलेला असतो, सगळेजण तिथं असतात आणि त्याच वेळी सायलीने आता सगळ्यांच्या समोर सत्य आणलेलं असतं. आणि तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते, बासा सायली, मी तुझा जीव घेईल, तू खोटं बोलतेस, माझ्यावर आरोप करतेय. माझ्या अंगामध्ये जे रक्त आहे ते प्रतिमा किल्लेदारचं इथं बसलेल्या बाईचं आहे. कुणीही ऐरी गैरी बाहेरची येऊन तू 4 वस्तीतली लोक गोळा करशील आणि माझ्या विरोधात पुरावे सादर करशील तर हे मी कधीच मान्य करणार नाही. संपून टाकेल तुला. आता सगळ्यांच्या समोर ही प्रियाची भाषा चाललेली असते. प्रियाला भानच राहिलेलं नसतं की आपण काय करतोय. खरं तर प्रियाचा आता खेळ खल्लास होत आलेला असतो. तिला कळत नसतं की ती किती चुकीचं वागते आणि काय बोलते, कशी वागते ते. आणि प्रिया मात्र म्हणत असते की मी सोडणार नाही तुला. तेव्हा सायली म्हणते, बाद झालं. आणि ती म्हणते की मी रविराज किल्लेदार आणि त्याचबरोबर प्रतिमा किल्लेदार यांची मुलगी आहे. त्यांचं रक्त माझ्या अंगात आहे. डॉक्टर अश्विन सुभेदारची मी बायको आहे. मी सुभेदारांची सून आहे आणि त्याचबरोबर माझं या कुटुंबाशी नातं आहे आणि तू वाटेल ते आरोप करू नकोस. तेव्हा सायली म्हणते, हे बघ, माझ्याकडे पुरावे असल्याशिवाय मी कोणतेही आरोप करत नाहीये, एवढं कायमस्वरूपी लक्षात ठेव. रविराज यांना तर धक्का बसतो. रविराज म्हणत असतात की कसं शक्य हे सगळं. तेव्हा सायली म्हणते की रविराज काका, हे सगळं शक्य आहे, हे सगळे पुरावे आहेत आणि त्याचबरोबर माझ्याकडे सगळे रिपोर्ट आहेत. तेव्हा प्रिया म्हणत असते की बाबा विसरले असतील माझा ब्लड ग्रुप काय होता ते. माझ्या ब्लड ग्रुपच्या बाबतीत काहीच चुकीचं नाहीये, कारण माझ्याबद्दल तुम्ही चुकीचं ठरवलं हे सगळं. मला माहिती आहे तुम्ही माझ्यावरती नको ते आरोप करताय. काही झालं तरीही मी त्यांचीच मुलगी आहे. तेव्हा सायली म्हणते की आता बाद झालं, खूप झालं, यापुढं अजिबात तुझं ऐकून घेतलं जाणार नाहीये, तुझं खपून घेतलं जाणार नाही. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे सायली म्हणते की आठवते काही, त्या दिवशी मी ठरवलं होतं की प्रियाला आपल्या घरातले अधिकार द्यायचे. तेव्हा मी तुम्हाला एवढंही सांगितलं की तिला घराच्या चाव्या द्या आणि त्याच वेळी भांडण काढलं. भांडण असं निघालं, त्यावरून मी तिचे केस वडले आणि तिथंच मला DNA सॅम्पलसाठी सॅम्पल मिळाले, DNA टेस्टसाठी. त्यानंतर गोष्टी घडत होत्या, वाढत होत्या. परंतु आता प्रतिमा त्यांचे सॅम्पल मिळवायचे होते. मग प्रतिमा म्हणते, तू माझे सॅम्पल कसे घेतले. तिथं मैना असते, ती सांगते मी लगेच देऊन टाकले, कारण मला ह्या पोरीचा पर्दाफाशच करायचा होता. मी लगेच सॅम्पल देऊन टाकले. त्याचवेळी तिथे प्रतिमा विचारते, पण माझे सॅम्पल कसे मिळवले. त्यावरती सायली सांगते, मी तुमचा हेअर मसाज करत होते ना, तेव्हा मी तुमचे सॅम्पल मिळवले. आता ह्या सगळ्या गोष्टी समोर येत असतात आणि मग मात्र आता सायली आणि अर्जुन म्हणतात की आम्हाला माहिती होतं ही तिथेही आता DNA रिपोर्ट बदलायला जाईल, तिथेही गोंधळ घालेल, पण तिने तेच केलं. आम्ही मुद्दाम होऊन तिला जाणवू दिलं की आम्ही कोणत्या लॅबमध्ये सॅम्पल टेस्टिंगसाठी देत आहोत. तिची चोरून ऐकायची सवय आम्हाला माहिती होती आणि म्हणूनच आम्ही तिला बरोबर त्या लॅबपर्यंत घेऊन गेलो. तिथे तिने जो पूर्णाजीने दिलेला सोन्याचा हार होता तो हार तिनं दिला आणि तिथे DNA टेस्टचे रिपोर्ट बदलायला सांगितले. तेव्हा पूर्णाजी म्हणते, लाज वाटू दे जरा, कारण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही अगं ते स्त्रीधन होतं, माझ्या सासूबाईंनी मला दिलेलं होतं आणि त्यानंतर मी तुला दिलेलं होतं, त्याची तरी लाज राखायची होती. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत असतं त्याचवेळी इकडे जेव्हा गोष्टी घडत असतात आणि मग मात्र अर्जुन म्हणतो की या सगळ्या गोष्टींना एक पुरावा आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात. आणि मग मात्र अर्जुन म्हणतो की त्या दोघांना घेऊन या आतमध्ये. मग आणलं जातं ते म्हणजे महिपत आणि नागराज यांना. खरंच हाच इथे एक टर्निंग पॉइंट ठरतो. महिपत आणि नागराज सांगू लागतात की हो, कारण ह्या मुलीने जे काही केलेलं आहे आजपर्यंत ते सगळं समोर येतं.
सगळेजण बोलत असतात. पूर्णाजी म्हणते, काय आहे हे सगळं? रविराज म्हणतात की DNA टेस्ट मी आधीच केली होती. त्यावरती इकडे अर्जुन सांगू लागतो की हो सिनियर, तू DNA टेस्ट तर केली होती, पण त्याचे रिपोर्ट बदललेले होते. आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो आणि मग नागराज आणि महिपत सांगू लागतात. मग इकडे एवढंच नाही तर या दोघांच्या मदतीने हिने आणखी काही केलेलं आहे ते समोर येतं. प्रियाने एवढ्यावरती थांबली नाही, कारण तिला कळलं की तिने DNA रिपोर्ट बदलू शकत नाहीये किंवा प्रॉब्लेम येईल, म्हणून तिने आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला. आता मात्र इकडे कल्पनाला खूप मोठा धक्का बसतो. त्याचाही पुरावा आहे माझ्याकडे, असं म्हणत त्या वकिलांना फोन केला जातो. त्यांच्याकडून हे कळलं आणि या दोघांकडून तिने मारण्याचा प्रयत्न केला होता, कारण त्या गाडीमध्ये जे गुंड होते ते महिपतचे होते. हे सगळं समोर आलेलं असतं. प्रिया मात्र पुरती अडकलेली असते. त्याचबरोबर एवढ्यावरच ती थांबली नाही तर खुनापातच्या आरोपात अर्जुनला अडकवलं यासाठी संतोषला आणलं जातं. संतोष तिथं सांगू लागतो आणि त्याचबरोबर संतोष जेव्हा हे सगळं बोलत असतो तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते, आता ह्याने सगळं सांगू नये. संतोष सांगतो की मला शांता मावशीच्या घरावरती लक्ष ठेवायला सांगितलं होतं प्रिया मॅडमनी आणि मी तेच काम करत होतो. जेव्हा मी शांता मावशीच्या घरावरती लक्ष ठेवत होतो तेव्हा तिथे काही गोष्टी अशा घडत होत्या आणि शांता मावशी तिथून गायब झालेल्या होत्या. मग मला कळलं की त्या एकदा सरकारी हॉस्पिटलमध्ये आलेल्या आहेत. तेव्हा मात्र मी शांता मावशींचा पाठलाग करत गेलो आणि मला कळलं, त्याचबरोबर त्यांच्या घरावरती लावलेली ती नोटीस हे सगळं मीच केलेलं होतं, असं इकडे तो सांगत असतो. आणि त्या दिवशी बरोबर शांता मावशी कागदपत्र घेण्यासाठी आल्या आणि त्याच वेळी मी प्रिया मॅडमना घेऊन तिथे पोहोचलेलो होतो आणि प्रिया मॅडमनी माझ्या डोळ्यांसमोर शांता मावशींना मारून टाकलं. प्रिया आता पूर्ण अडकलेली असते. प्रिया म्हणत असते, संतोषनं सगळं सांगितलं नाही पाहिजे आणि तिने डोळ्यांनी खुणवत सुद्धा असते. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही आहे, तू बोल. आणि प्रियाची गुन्ह्याची खुनाची कबुली तिथं मिळते. आता मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आता DNA टेस्ट केलेली आहे, सॅम्पल तिने वेगळ्याच कोणाचं तर दिलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या असतात.